अँट्रोलिस्थेसिस म्हणजे काय तर बेसिकली वर्टेब्रल सेगमेंट हे जे फॅसेट आहेत हे फॅसेट काही कारणास्तव म्हणजे एखादा झटका बसला, पडले, ट्रॉमा झाला, गाडीवरनं पडले, झाडावरनं पडले किंवा पटकन काहीतरी उचलण्यात जोरात झटका बसला, तो झटका बसल्यामुळं हे फॅसेट तुटून मणका पुढे जातो. इथे तुम्ही एक्सरेमध्ये ते बघू शकता. इथे बघा L3 वर्टेब्रल सेगमेंट, L4 इथे मध्ये गॅप आहे. इथे बघा L4 L5 आणि L5 S1 हा खाली आला आहे L5 वर्टेब्रा आणि एवढा पुढे आला आहे. इथे फॅसेट ब्रेक झालेला आहे. इथे त्यांचा एक्सरे बघितला तर हे सगळं तिरकं झालं. ऑब्च्युरेटर फोरामेन बघा लहान मोठा. इथे MRIमध्ये आपल्याला हे पुढे आलेलं दिसतं आहे. गादी इथे बाहेर आली आणि नवरूट ही कॉम्प्रेस झालेली आहे. तर लक्षात घ्या L5 S1 तर तुमचा जो फॅसेट तुटला आहे त्याला तुम्हाला कंपल्सरी इथे स्क्रू लावावे लागणार आहेत. इथे एक स्क्रू आणि मध्ये क्लिपा, त्याशिवाय तुमचं बरं होणार नाही. कारण भविष्यात जर तुम्ही पटकन काही उचललं, काही झटका बसला किंवा गाडीत एखादा स्पीड ब्रेकरवर जोरात गाडी आदळली तर ती नस ताणू शकते आणि ताणल्यामुळे तुमच्या लघवीचा, संडासचा, मोशनचा कंट्रोल जाऊ शकतो. पाय सुकत जातात. परवा दिवशी तसं झालं. आमचा ड्रायव्हर एकदम स्पीड ब्रेकरला एवढं गाडी केला की मला ते वरचं सनरूफ इथं असं एवढ्या वरती गेले. बरोबर. मग त्यावेळेस तुम्हाला कधी कधी काही पेशंटमध्ये ग्रेड 1 मध्ये काही त्रास होत नाही. ग्रेड 2 आता तुमचं ग्रेड 3 आहे. ग्रेड 3 मध्ये बऱ्याच लोकांना तळ पायाला मुंग्या येतात, तळ पायाला आगाग होते. मला झाडू लावते वेळी 1-2 रूम झाडू लावलं की मुंग्या येतात. तळ पायाला बधीरपणा, तळ पायाला आगाग होणं, भाजल्यासारखं वाटणं ही लक्षणं होतात. त्याच्यामध्ये पेन हे फारसं नसतं पेशंटमध्ये. पेशंटला वाटतं मला पेन नाही, मला काय होणार नाही. परंतु काही काळानंतर जर झटका जोरात बसला तर ती गादी बाहेर येऊ शकते आणि जर ती गादी पूर्ण बाहेर आली आणि नस पूर्ण तुटली तर तुमच्या आयुष्यभर पायाचा जीव पूर्ण निकाम होतो. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला इथे कंपल्सरी स्क्रू लावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर माझी मॅन्युअल थेरपी, स्क्रू लावल्यानंतरही माझे उपचार तुम्ही चालू करू शकता. ज्याच्यामध्ये आम्ही मसल बॅलन्स करतो, बोन बॅलन्स करतो, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू बॅलन्स करतो. साईड बाय साईड तुम्ही एखाद्या ऑर्थोपेडिक सर्जनला, मी तुम्हाला एक 4-5 लोकांचा सजेस्ट करतो किंवा तुमच्या ओळखीत कोण असेल त्यांना दाखवा आणि त्यांच्याकडनं सर्जरी करून साईड बाय साईड माझी पण ट्रीटमेंट चालू ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही सर्जरी अर्जंट करून घेणं गरजेचं आहे.